मुलांनो, संत रोहिदास यांनाच रैदास किंवा रविदास या नावांनीही संबोधलं जातं. 14व्या शतकाच्या अखेरीस किंवा 15व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांचा जन्म झाला असावा असं म्हणतात. संतोखदास आणि कलसाबाई या चर्मकार दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील गोवर्धनपूर या गावात त्यांचा जन्म झाला. पंचवाणी या नावाने दादू, कबीर, नामदेव, रैदास आणि हरिदास या 5 संतांच्या निवडक अभंगांच्या रचनांचं एक संकलन प्रसिद्ध आहे. तसंच शिखांचे 5वे गुरु अर्जुन देव यांनी या संतांच्या रचना आपल्या पवित्र गुरु ग्रंथ साहेब मध्येही समाविष्ट केल्या आहेत. उपजीविकेसाठी चर्मकाराचा व्यवसाय करत असल्याने उपासना करण्यासाठी काम करतानाच श्री विष्णूंचं नामस्मरण तो करत असे. हीच त्याची तपश्चर्या होती. कोणी साधू संत त्यांच्याकडे गेले तर ते त्यांना चर्माचा जोडा करून देई, यात्रेकरूंचे जोडे सांधून देई. एकदा रोहिदास पूजेला बसला होता. त्यावेळी त्यांनी पूजे करता चांबड्याच्या बुधल्यामध्ये पाणी भरून घेतलं. आसन, गवाळी, उपकरणी ही सर्व चांबड्याची होती. त्याच वेळी एक गृहस्थ त्याच्या घरी आले आणि हे पाहून त्याला म्हणाले, अरे रोहिदासा, तू चर्माच्या आसनावर बसून देवपूजा कशी करतोस? हे विष्णुमूर्ती शाळीग्राम यांची पवित्र वस्त्रात ठेवून पूजा करायला हवी. त्यांचं भाषण ऐकून रविदास म्हणाला, तुम्ही चर्मा वाचून कोणता पदार्थ पाहिला आहात का? ज्या मृदुंगावर हरिभजन होतं तो मृदुंग चर्मानेच मढवलेला असतो ना. चर्माचीच धेनू, पण तिचं दूध पवित्र. त्या दुधाचं पंचामृत स्थान तुम्ही देवाला घालता. देवळात नगारा वाजतो तो असतो चांबड्याचा, आणि तो वाजवणारे हात चांबड्याचे आणि त्याचा नाद ऐकणारे कान सुद्धा चांबड्याचेच असतात. चर्माच्या जिभेनेच वेद म्हटले जातात आणि आपण जेवतो तेही चर्माच्याच हातांनी. शाळीग्राम गवाळ्यात म्हणजे चांबड्याच्या आवरणात ठेवलेला तुम्हाला चालत नाही, पण निष्कलंक, निरुपम, सर्वांच्या ठिकाणी सारखा असणारा जो आत्माराम तो या आपल्या शरीराच्या चांबड्यातच राहतो ना. या युक्तिवादापुढे बोलणारा माणूस थक्क होऊन गेला. त्याला रोहिदासाचं म्हणणं पटलं. अशीच आणखीन एक कथा. लहानपणापासूनच त्यांना भक्ती मार्गाची गोडी लागली. एकदा त्यांच्या गावातील सर्व लोक काही सणानिमित्त गंगेत स्नानाला जात होते. त्यांच्या मित्रमंडळींनीही त्यांना आग्रह केला, अरे रोहिदासा, आज विशेष पर्वाचा दिवस आहे. आम्ही सगळेजण पवित्र गंगेत स्नान करण्यासाठी जात आहोत. तूही चल ना आमच्या बरोबर. रोहिदासाने त्यांना नम्रपणे नकार दिला. म्हणाला, माझ्याकडे आज बरंच काम आहे आणि ते आजच्या आज पूर्ण करून देईन असा शब्द मी दिलाय. त्यामुळे ते काम अर्धवट सोडून मी गंगा स्नानाला येऊ शकणार नाही. जर काम पूर्ण झालं नाही तर मला बोल लागेल. मी गंगा स्नानाला आलो असलो तरी माझं लक्ष इथेच राहील आणि माझा शब्द मोडला तर मला गंगा स्नानाचे आशीर्वाद मिळतील तरी कसे. पुढे ते असंही म्हणाले, मित्रांनो, माझं मन शुद्ध असेल तर माझी चपला धुण्याची जागाही गंगाच आहे. त्यावरूनच वाक्प्रचार प्रसिद्ध झाला, मन चंगा तो कठौती में गंगा. त्यांचे गुरु रामानंद होते. रामानंदांनी दक्षिणेतून अध्यात्म रामायण उत्तरेत नेलं आणि राम हे अध्यात्म तत्व आहे असा विचार मांडला आणि खरा भक्ती मार्ग म्हणजे काय हे समजावून दिलं. ईश्वर हा चंदना समान आहे आणि आपण म्हणजेच भक्त पाण्या समान. ज्या शरीरावर चंदन लागेल ते सुगंधित होईल. ईश्वर मेघ आहे आणि भक्त मेघाला पाहून नाचणाऱ्या मोरासारखा. प्रभू मोती आहे तर भक्त धागा, आणि मोत्याबरोबर सोन्यात गुंफलं जाण्याचं भाग्य सुद्धा भक्ताचंच. असं सांगणाऱ्या अभंगात शेवटी ते म्हणतात, प्रभू हा स्वामी आहे तर आम्ही दास आहोत. भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले हे भजन रविदासांचे निर्मळ पवित्र मनस दर्शवतं. कहाणीचा बोध, कर्मपूजा हीच ईश्वर पूजा. परमेश्वराची भक्ती मनापासून करा.